नमस्कार मंडळी, सॅम्स किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। मंडळी, आज आपण नारळी पौर्णिमेसाठी विशेष अशी रेसिपी करणार आहे। आता नारळी पौर्णिमा आहे, सण आहे, म्हटल्यावर नक्कीच गोड पदार्थ असणार। युजुअली काय होतं की आपण नारळी पौर्णिमा असेल ना तर नारळी भात करतोच। आपल्या चॅनलवर आपण नारळी भात, नारळाची खीर हे दोन्हीही केलेलं आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते। तर आजची आपली रेसिपी आहे मस्त अशी 8 ते 10 दिवस टिकणारी गुलाबी वडी। ती पण आपण रवा आणि नारळ यापासून बनवलेली आहे। 3, 2, 1 नारळी पौर्णिमा विशेष गुलाबी वडी किंवा गुलाबी बर्फी यासाठी आपल्याला आहे ना इकडे डेसिकेटेड म्हणजे सुक्या खोबऱ्याचा असा केस जो कुठले ग्रोसरी शॉप किंवा मॉल मध्ये मिळतो तो आपण 1 बाउल घेतलाय। ह्याच्याऐवजी तुम्ही आहे ना आपला जो ओला नारळ आहे खोवून घेतला तर एवढ्याच प्रमाणात घेतला तरीही चालू शकतं। त्यानंतर आपल्याला 1 बाउल बारीक रवा लागणार आहे, तो छान असं चाळून घेतलेला आहे मी। आणि 1 बाउल आपल्याला साखर लागणार आहे। वडी करण्याच्या पूर्वी ना एक आपल्याला तयारी करायची आहे। ताटाला ना आपण आहे ना तूप ग्रीस करून घेतलेलं आहे आणि या वाटीला सुद्धा मागच्या साईडला तूप आपण ग्रीस करून घेतलंय, कारण कसं होतं की आपल्याला वाटीने यांना थापायचं आहे ना मिश्रण म्हणून। आता वडीसाठी आपण मिश्रण भाजायचंय, त्यासाठी मी एक पॅन ठेवलेला आहे, त्यात ना एक 3 ते 4 चमचे ना साजूक तूप घालून घेऊया। आता आपण हा रवा घालून घेऊया आणि लो फ्लेमवर आहे ना खमंग असा आहे ना किंचित गुलाबी होईपर्यंत कंटिन्यू हलवून भाजून घेऊया। एक 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत। लो फ्लेमवर आपण रवा मस्त भाजून घेतलेला आहे। आता आपण हे जे डेसिकेटेड कोकोनट आहे ते टाकून अंदाजे एक 2 ते 3 मिनिटं आपण भाजून घेऊया। जर तुम्ही आहे ना ओल्या खोबऱ्याचा जो चव आहे, म्हणजे मग ओलं खोबरं जे खवलेलं टाकलं समजा यूज केलं तर मग त्याला ना कसं होतं की 4 ते 5 मिनिटं लागू शकतात, कारण काय होतं की ते थोडंसं ओलसर असतं ना, त्यातलं पाणी जायला थोडासा वेळ लागतो। आता एक 2 ते 3 मिनिटं आपण आहे ना छान हे खमंग भाजून घेऊया। 2.5 ते 3 मिनिटं आहे ना आपण हे मिश्रण परतून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हलका गुलाबी कलर आलेला आहे। आता हे मिश्रण आहे ना आपण एका ताटलीत काढून ठेवूया। आपण मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि त्याच पॅन मध्ये आपण आहे ना साखर आणि पाणी वितळून घेणार आहे। 1 बाउल आपण साखर याच्यात घेतलेली आहे। आता साखर बुडेपर्यंत आपल्याला आहे ना पाणी घालायचंय, जास्त पाण्याचा वापर नकोय, नुसती भिजली पाहिजे साखर। अंदाजे पाव बाउल आपल्याला आहे ना ह्याला पाणी लागतं। आता काय करायचंय की हे कंटिन्यू हलवून घ्यायचंय। आता इकडे महत्वाचं एक टिप आहे किंवा महत्वाची गोष्ट आहे, साखरेचा आपल्याला बिलकुल पाक करायचा नाहीये, साखर फक्त विरघळून घ्यायची आहे। आता ही प्रोसेस होतानाच त्यात ना 2 चमचे दूध घालून घेऊयात आपण आणि त्यात आता पिंक रंग येण्यासाठी आपण कुठलाही कलर न वापरता आपण हे रोज सिरप वापरणार आहोत। ते अंदाजे एक 2 ते 3 चमचे किंवा तुम्हाला जेवढं डार्क किंवा लाईट कलर हवे त्या पद्धतीने तुम्ही घालू शकता। आणि आता हे सगळं मिक्स करून घेऊयात। साखर विरघळली की मी सांगते अंदाजे एक 2 ते 3 मिनिटं लागतात। आता सुरुवातीला काय होतं की आपण जर आहे ना ह्याच्यावर घेतलं तर आपल्याला साखरेचे आहे ना ग्रॅन्युल्स दिसतात, विरघळलं की कसं दिसतं हे मी तुम्हाला दाखवते। हे बघा साखर आहे ना पूर्ण विरघळलेली आहे, मस्तपैकी असं प्लेन सिरप दिसतंय। आता काय करायचंय, हे जे आपण रवा आणि खोबऱ्याचं मिश्रण भाजलं होतं ते ह्याच्यात घालून घेऊया। आता हे सगळं मिक्स करूया। सगळे मिक्स झालं ना मिश्रण की त्यानंतर ना मला असं वाटलं की यांना थोडंसं सिरपची गरज आहे, रंग थोडासा कमी वाटला म्हणून मी अजून एक 2 ते 3 चमचे याच्यात घालून घेते। हे मिश्रण ना परत छानपैकी आहे ना परतून घ्यायचं, असं ना एकसारखा असा गोळा व्हायला पाहिजे। मी तुम्हाला दाखवते, अंदाजे 4 ते 5 मिनिटं लागू शकतात। अंदाजे ना 3 मिनिटं झालेली आहेत आणि मस्तपैकी आहे ना असं तुम्ही आहे ना डावानी करून बघितलं की एक छान असं ना लेयर तयार होतं किंवा ना जवळ घेतलं असं तर मस्तपैकी असा गोळा होतोय तयार। आता आपण काय करायचंय, गॅस बंद करूयात आणि आपली जी तूप लावलेली ताटली जी आहे, प्लेट आहे, त्याच्यावर काढून घेऊयात। आपलं जे मिश्रण आहे ते आपण ताटावर काढून घेऊया।
आधी आपण आहे ना स्पॅच्युलाने किंवा आहे ना एखाद्या उलटण्याने आहे ना असं पसरून घेऊया आणि मग वाटीच्या साहाय्याने असं एकसारखं थापून घेऊया। छान असं आपण आहे ना एकसारखं थापून घेतलंय। आता इथे ना मी पिस्ता आहे ना असा अर्धवट कुटून घेतलाय म्हणजे क्रश केलेला आहे, तो आपण ह्याच्यावर स्प्रेड करूया। आता ही जी वाटी आहे तीच वापरायची आणि हलक्या हाताने प्रेस करायचं, म्हणजे काय होतं की हे पिस्त्याचे जे बारीक काप आहेत किंवा तुकडे आहेत ना ते ह्याला चिटकून राहतात। 2 मिनिटं आपण आहे ना हे असंच ठेवूयात आणि 2 मिनिटांनी आपण आहे ना ह्याच्या वड्या पाडून घेऊयात, कारण गार झाल्यावर ना वड्या अजिबात पाडता येत नाहीत। बरोबर 2 मिनिटं झालेली आहेत। आता आपण काय करूयात की वड्या पाडायला चालू करूयात। वड्या पाडून झालेल्या आहेत आणि मिश्रण अजूनही गरमच आहे, तर कोमट झाल्यावर मी तुम्हाला ना वडी काढून दाखवते। आता ना मिश्रण कोमट झालंय, मी तुम्हाला फक्त आहे ना एक वडी काढून दाखवते, ही मधली वाली बघू शकताय तुम्ही, इतकी अप्रतिम आणि खुसखुशीत अशी आहे ना गुलाबी वडी तयार झाली। आता आपण ती प्लेटमध्ये काढून घेऊयात। फ्रेंड्स, नारळी पौर्णिमा विशेष अशी मस्त चविष्ट आणि गुलाबी कलरची बर्फी किंवा वडी तयार आहे आणि आपण ती इथे सर्व करून घेतली आहे। ही वडी जवळजवळ एक 7 ते 8 दिवस छान टिकते। तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला आजची वडीची रेसिपी? आहे ना मस्त आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर आहे, चवीलाही अप्रतिम आहे। नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा। ज्यांना रव्याचे ना लाडू जमत नाही ना त्यांना नक्कीच ही आहे ना वडी जमणार 100%। सो करून मला कमेंटमध्ये सांगा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। तुम्हाला सगळ्यांना नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।